जोक्स विनोद आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा. बंड्या लॉकडाऊनमध्ये सातत्याने काढे, विटॅमिन सी या गोष्टी घेत होता. बंड्याचा शेजारी, काय हो, आता तुमची प्रतिकारशक्ती खूप वाढली असेल. बंड्या, हो, पूर्वी घरी आम्ही भांडायचो तेव्हा तासभरातच थकून जायचो. आता 4-5 तास तरी भांडण सहज चालतात बघा. शिक्षक, रामू आणि श्यामू, तुमच्या दोघांच्या प्रश्नाची उत्तरे सारखी कशी? रामू आणि श्यामू, प्रश्न पण सारखेच आहेत हो सर. गर्लफ्रेंड रडत रडत, माझी पर्स चोरीला गेली. बॉयफ्रेंड, किती पैसे होते? गर्लफ्रेंड, 40 रुपये. बॉयफ्रेंड, मग त्यात एवढ्या रडण्यासारखं काय? गर्लफ्रेंड, पर्स गुचीची होती. बबनराव छत्री विकत घेण्यासाठी एका दुकानात जातात. बबनराव, ही छत्री वर्षभर तरी टिकेल ना? दुकानदार, चांगली 50 वर्ष टिकेल. बबनराव, 50 वर्ष? दुकानदार, हो, फक्त तिला ऊन पावसापासून सांभाळा. झोमॅटोची सर्व्हिस एकदम जबरदस्त. डिलिव्हरी बॉय पार्सल देताना सांगून गेला, मीठ कमी आहे, थोडं टाकून घ्या. बायकोला गजरे हवे होते. तिने मेसेज पाठवला इंग्रजीत, येताना 5 गजरे घेऊन या. तो येताना 5 गाजर घेऊन आला. उपाशी झोपला बिचारा. काय चुकलं त्या बिचाऱ्याचं? बंड्याना लॉकडाऊनमध्ये सातत्याने, अरे देवा, हा डबल झालेला आहे. व्हिडिओ बघायचा इथेच थांबू नका, कारण पुढचे विनोदही खूप छान छान आहेत. त्यामुळे कंटिन्यू बघा. भिकारी बाई, आज भाकरी जास्त वाढा. बाई, का रे बाबा भिकारी, आज आमच्याकडे जास्त पाहुणे येणार आहेत ना, म्हणून. विशाल, साहेब, मला दुपारनंतर सुट्टी पाहिजे होती. साहेब, बिलकुल मिळणार नाही. कशाला हवी नेहमी नेहमी सुट्टी? विशाल, साहेब, बायको माहेरून परत येत आहे, तिला घ्यायला बस स्टॉपला जायचंय. साहेब, अरे, अगोदर सांगायचं ना. असं कर, तू उद्या पण येऊ नको. इतक्या दुःखात तुला त्रास देणं योग्य दिसत नाही. अजून एक दिवस सुट्टी घे तू. डॉक्टर, मी माझ्या देखण्या नर्सला कामावरून काढून टाकलं आहे. चिमणराव, का हो, तिने असं काय गुन्हा केला? डॉक्टर, अहो, मी माझ्या अनेक रोग्यांना परस्परात बोलणं ऐकलं की तिच्या गोड स्मित हास्याने अर्धे रोग बरे होतात. मजनुगिरीचा कळस, झंप्यासारखा एक मुलीच्या पाठीमागे फिरत होता. चिंगी, तुला माहीत आहे का, माझी आई मागून येत आहे. झंप्या, आम्ही खानदानी आशिक आहोत. तुझ्या आईच्या पाठीमागे माझे वडील पण येत आहेत बघ. तिला भेटलो तर 500 जातील, प्रचाराला गेलो तर 500 येतील. तिला भेटू का प्रचाराला जाऊ? पुणेरे माणूस, अरे वेड्या, तिला घेऊन जा की प्रचाराला, 1000 मिळतील. 4 मित्र ट्रेन पकडण्यासाठी चालत्या ट्रेनच्या मागे पळत असतात. त्यातले 2 ट्रेनमध्ये चढतात तर ट्रेनमधील माणूस म्हणतात, वेल्डन. त्यातला एक जण डोक्यावर हात मारतो आणि म्हणतो, कसलं वेल्डन? खाली राहिलेले त्या दोघांना जायचं होतं, आम्ही त्यांना सोडायला आलो होतो बघा. गण्या 10वीला बसणार हे कळल्यावर शेजारचे काका त्याला म्हटले, गण्या, परीक्षेची तयारी झाली का र? गण्या, होय काका, काळी पेन, निळी पेन, शिस पेन्सिल, खोडरबर आणि सर्वच तयार आहे. फक्त का नाही अभ्यास बाकी आहे बघा. मध्यरात्री मन्या दरवाजा ठोठावतो. मन्याची बायको, मनी आणि त्यांच्यातला संवाद. मनी, कोण आहे? मन्या, मी आहे मनी. मी कोण? मन्या रागाने, अगं मूर्ख बाई, तू मनी आणि कोण? दर कमी होत नसल्यास, पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होत नसतील तर किलोमीटरचे दगड तरी जवळजवळ लावा, म्हणजे गाडीचे ॲव्हरेज तरी वाढल. नवरा, बहुतेक लवकरच माझं वर्क फ्रॉम होम ऑफिस सुरू होईल. बायको, अरे बापरे, म्हणजे आपल्याला आता भांडी, केर, फरशी पुसायला बाई शोधावी लागेल. मुंबईहून पुण्याला जाताना नेमकं काय होतं? तापमानात घट होते आणि आणि अपमानात वाढ होते. तुम्ही जर जग बदलू इच्छित असाल तर अविवाहित असताना बदला. कारण कारण लग्नानंतर का नाही, तुम्ही टी व्ही चॅनेल पण बदलू शकत नाही.
जण्या मण्याला हा फोड काय प्रकार आहे म्हण्या. अरे गाडी आहे. जण्या मग ऑक्सफोर्ड काय आहे म्हण्या. अरे OX म्हणजे बैल आणि फोर्ड म्हणजे गाडी. ऑक्सफोर्ड म्हणजे बैलगाडी सरळ. मित्रांनो, कधीही कोणाची हाय घेऊ नये. परवा सकाळी शेजारीन हाय बोलली आणि मी घेतली. बायकोनं बघितलं, गेल्या 3 दिवसावरपासनं मला ढाब्यावरच जेवतोय. नवरा: तुझ्याशी लग्न करून मला एक फायदा झाला आहे. बायको: कोणता फायदा. नवरा: मला माझ्या गुन्ह्याची शिक्षा या जन्मी मिळाली. डॉक्टर: सांगा कुठे दुखतंय. आजोबा: फी कमी घेणार असला तर मी सांगतो, नाहीतर का नाही तुम्हीच शोधून काढा बघा कुठं दुखतंय ते. लॉकडाऊन संपत आलाय असं वाटतंय. कित्येक महिने संपर्कात नसलेल्या एका मित्राचा व्हॉट्सअपवर अचानक मेसेज आला. हाय. मग मी पण त्याला रिप्लाय दिला. मी पण हाय. दातांचा डॉक्टर: तुमचा दात काढावा लागेल कारण तो खराब झाला आहे. म्हणे: किती पैसे लागतील. डॉक्टर: फक्त 500 रुपये होतील. म्हणे: 50 रुपये घ्या आणि थोडासा ढिल्ला करून द्या, बाकीचं मी पाहतो कसा काढायचं ते. पुरुष हा लग्नानंतर देखील विद्यार्थीच असतो. बायकोला वाटतं की आई आणि बहिणी शिकवतायत आणि आई आणि बहिणींना वाटतं की बायको शिकवत्या. स्थळ पुणे. नवरा बायकोचं बोलणं सुरू असतं. नवरा: मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी तुझ्यावर जीव सुद्धा देऊ शकतो. बायको: तो तर कुणीही देईल. तुम्ही फक्त माझ्यावरून जगून दाखवा. बायको: सकाळी मी झोपेत असताना माझ्या अंगावर पाणी का ओतलं. नवरा चिडून: तुझ्या वडिलांनीच सांगितलं होतं की माझी मुलगी फुलासारखी आहे, तिला कोमेजू देऊ नये म्हणून. बायको माहेरून परत येते. तिला बघून मन्या जोरात हसू लागतो. बायको: असं का हसताय हो. मन्या: थोरा मोठ्यांनी सांगितलंय, संकटाचा सामना हसत हसत करा.